बोलो पार्वती पतय हर हर पार्वती पतय हर हर। आपण ज्या ठिकाणी आलोय या ठिकाणाचं नाव आहे कणखल। हे कणखल म्हणजे भगवान भोलेनाथांची जे पहिला विवाह सती माते बरोबर झाला तर ते सती मातेचे वडील त्यांचं नाव होतं दक्ष प्रजापती। त्या दक्ष प्रजापतींचं हे घर आहे, अर्थात सती मातेंचं हे माहेर आहे आणि भगवान शंकरांची ही सासरवाडी या ठिकाणी आहे। ज्या वेळेला दक्ष प्रजापतींना प्रजापती हे पद प्राप्त झालं, जसं आपल्याकडे सभापती असतं, अध्यक्ष उपाध्यक्ष, तसं देवांमध्ये प्रजापती नावाचं पद होतं। प्रजेचं पालन करण्याची त्यावेळेला त्यांच्यावरती जबाबदारी असते। जसं वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळी खाती दिली जातात, त्या पद्धतीने दक्षाला सुद्धा प्रजापती हे एक पद दिलं गेलं आणि पद दिल्यानंतर सगळ्या देवांनी त्यांच्या सन्मानार्थ उभे राहिले। परंतु त्यावेळेला भगवान भोलेनाथ हे रामनामामध्ये ध्यानस्थ असल्यामुळे दक्ष प्रजापती त्या सभेमध्ये आल्यानंतर भगवान भोलेनाथ उठून उभे राहिले नाही आणि बाकीचे सगळे देव उठून उभे राहिले, त्यांना आदर देण्याकरता, सन्मान देण्याकरता। त्यावेळेला मानवी स्वभाव कसा आहे पहा, आपण जर आजारी पडलं ना, आपल्याला किती लोक भेटायला आलेत हे न पाहता कोण आला नाही ते आपण डोक्यामध्ये ठेवतो। त्याच पद्धतीने किती लोक उभं राहिलेत याचं काही कौतुक नव्हतं, पण कोण उभं राहिलं नाही याबद्दल दक्ष प्रजापतीला राग आला आणि मग प्रजापतीला राग आल्यानंतर भगवान भोलेनाथांचा आपण अपमान करायचा याकरता त्यांनी या ठिकाणी एक यज्ञ आयोजित केला। आपल्याकडे कसं आपण बर्थडे पार्ट्या वेगवेगळे पूजा ठेवतो, त्या पद्धतीने पूर्वी यज्ञ ठेवले जायचे आणि यज्ञाकरता सगळ्यांना आमंत्रित केलं जायचं। मग या ठिकाणी दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवला आणि यज्ञामध्ये सगळ्या देवदेवतांना, नातेवाईकांना निमंत्रण दिलं, पण त्या यज्ञासाठी भगवान भोलेनाथांना सतींना निमंत्रण दिलं नाही। आणि मग निमंत्रण न दिल्यामुळे सगळे देवदेवता या ठिकाणी निमंत्रण होतं ते आले आणि मग एक दिवस सती मातेने विचारलं की ही विमानं कुठनं चाललीत, सगळी विमानं, आणि दक्षाने सगळ्यांना सांगितलं येताना तुम्ही काय करा, कैलास मार्गे इकडे या। इथे येण्याकरता कुठून यायचं, कैलास मार्गे, म्हणजे तुमची सगळ्यांची विमानं कैलासावरनं आली पाहिजे। सती मातेनं भोलेनाथांना विचारलं ही सगळी देवदेवतांची विमानं कुठं चाललेत? त्यावेळेला भोलेनाथांनी सांगितलं की तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, त्या यज्ञाला ही सगळी मंडळी चाललेली आहे। मग सती मातेने म्हटलं की आपणही जाऊ। भगवान भोलेनाथ म्हटले आपल्याला तिथं निमंत्रण नाहीये। सती माता म्हटली माहेराला जायला मुलीला कशाचं निमंत्रणाची गरज आहे? भोलेनाथांनी सांगितलं हे पहा, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरच जावं, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जावं। थोडं 2 मिनिटात सांगतो, हे सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे। तुलसीदास स्वामी म्हणतात प्रेम नाही आदर नाही, नहीं नैनो में नीर, तुलसी उसघर मत जा बरसत कांचन नीर। ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या समोरच्या माणसाला आदर, प्रेम, आपुलकी वाटणार नाही, त्या ठिकाणी सोन्याचा पाऊस पडत असला तरी शहाण्या माणसानं तिथं जाऊ नये, असं कबीर आपलं तुलसीदास महाराजांचं वचन आहे। काही ठिकाणं अशी की तिथं बोलवलं तरच जावं, कुणाच्या घरी वाढदिवस आहे तुम्हाला बोलवलं तरच जा, कुणाच्या घरी काही घरगुती कार्यक्रम आहे त्यांना आपण अपेक्षित आहेत ना तरच गेलं पाहिजे, आमंत्रण नसेल तर तिथं जायचं नाही। काही ठिकाणी असे निमंत्रण नसलं तरी सुद्धा जावं। एखाद्या गरीब माणसाच्या मुलीचं लग्न आहे आणि एखाद्याचं 10व्याचं कार्यक्रम आहे, मैतीचा कार्यक्रम आहे, ते काही निमंत्रणाची तिथे वाट पाहायची नसते। आणि काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी सुद्धा जाऊ नये। पाहुण्यांनी उरूस ठेवला आणि म्हणले गणमाळ केली, 7 बकरं आहेत या तुम्ही, अशा ठिकाणी निमंत्रण असलं तरी जायचं नाही। म्हणून सती मातेला भोलेनाथांनी सांगितलं की आपण तिथं गेल्यानंतर त्यांना आपल्याबद्दल आता आदर नाही, आपुलकी नाही, प्रेम नाही, आपण का जायचं? तरी सुद्धा सती मातेनं भोलेनाथांचं ऐकलं नाही। सती माता पतीच्या जे काही मत होतं त्या पतीच्या मताचा आदर केला नाही आणि पतीच्या मताच्या विरोधात जाऊन या ठिकाणी सती माता आली। आणि सती माता आल्यानंतर दक्ष प्रजापतीला एकूण 29 मुली आहेत, त्याच्यातल्या 27 मुली चंद्राला दिल्यात, एक अग्नीला दिली, तिचं नाव स्वाहा। आपण अग्नीत काही टाकलं काय म्हणतो, स्वाहा।
आणि एक जी सती आहे ती भोलेनाथांना दिली 29. त्या 27 नक्षत्र आहेत ना, पूर्वशाळा, आद्रशाळा, माघा, उत्तरा, फाल्गुना, चित्रा, ही जी 27 नक्षत्र आहेत या चंद्राच्या पत्नी आहेत, त्या सतीच्या सगळ्या बहिणी आहेत. आणि मग त्यावेळेला इथं सती माता आली, बाकीच्या बहिणींनी तिने कुणी तिच्याशी बोललं नाही, आई बोलली नाही, वडील बोलले नाही. आणि मग त्यावेळेला सगळ्या लोकांनी शंकराची त्या ठिकाणी निंदा सुरू केली. दक्ष प्रजापतीनं भोलेनाथांची निंदा सुरू केली. आणि मग त्यावेळेला ज्या वडिलांनी मला हा देह दिला आणि ते वडील माझ्या नवऱ्याची निंदा करतायत, माझ्या नवऱ्याची कुटाळी करतायत, मग माझ्या पातिव्रत्याची कुटाळी होत असेल तर त्या वडिलांपासून निर्माण झालेला देह मी या ठिकाणी ठेवणार नाही. म्हणून सती मातेनं जो काही यज्ञ इथं चालला होता त्या यज्ञामध्ये आपला देह समर्पित केला आणि आपला देह या ठिकाणी सती मातेनं संपवला. सतीचा देह घेऊन भगवान भोलेनाथ पृथ्वीमध्ये भ्रमण करू लागले. सृष्टी जी चालते ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांवरती चालते. ब्रह्मदेव उत्पत्तीचं काम करतो, विष्णू परमात्मा सांभाळण्याचं काम करतो आणि भगवान भोलेनाथ हे डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करण्याचं काम करतात. मग भोलेनाथ त्या ठिकाणी सती मातेचा तो देह घेऊन वेड्यासारखे इकडे तिकडे पत्नीच्या शोकामध्ये, विरहामध्ये फिरत होते. भगवान विष्णू परमात्म्यानं आपल्या सुदर्शन चक्रानं त्या सतीच्या देहाचे 51 तुकडे केले आणि त्याच्यातनं 51 शक्तीपीठ तयार झालेली आहेत. नंतर तीच सती माता हिमालयाच्या पोटी आणि मैनावतीच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. आणि मग शंकर पार्वतीचा विवाह त्रिजुगी नारायण, त्या दिवशी तुम्ही काही लोक गेले, काही लोक गेले नाहीत, केदारनाथच्या तिथे ते स्थळ आहे. मग ज्या वेळेला शंकरांनी या सती मातेचा इथं देह पडला त्यावेळेला भगवान भोलेनाथांनी तांडव नृत्य केलं. म्हणजेच काय की प्रत्येक जे जे इथे होते ह्या कारणीभूत ठरले सतीच्या देहत्यागासाठी, त्या सगळ्यांना भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळानं त्या ठिकाणी भस्म केलं. तंडू नावाचे एक ऋषी कोपऱ्यामध्ये बसून ते शंकराचं रुद्र रूप पाहू लागले. आणि त्या तंडू ऋषींनी इतर ऋषींना सांगितलं शंकरांनी कुणाला कसं मारलं, कुणाला कसं मारलं. आणि मग त्या छटा त्या तंडू ऋषीने करून दाखवल्या. त्याच्यातनं ते तांडव नृत्य उदयाला. आणि या तांडव नृत्यामधनच भरतनाट्यम, कुच्चपुडी, कथ्थकली हे जे काही आपण नृत्याचे प्रकार पाहतो ना, हे या भगवान भोलेनाथांच्या या तांडव नृत्यामधनं त्याचे ते आविष्कार उत्पन्न झालेले आहेत. बरोबर. तुम्ही माणसांना लावणी कशी तयार झाली तर त्यासाठी सुरेखाबाई पुणेकरांना विचारा, नाही तर गौतमी पाटलांना विचारा. ओके. हे इथं असं सतीचा देहत्याग झाला म्हणजेच ही शंकराची सासरवाडी आहे. त्यावेळेला ज्या वेळेला सतीनं इथं देहत्याग केला त्यावेळेला सतीनं 10 रूपं धारण केली. ज्या दशमहाविद्या आपण ऐकतो ना, बागलामुखी, बिंदुवासिनी, हे जी 10 रूपं आहेत शक्तीची, तर ती सुद्धा इथं तुम्हाला पाहायला मिळतील. 10 रूपं पहिल्यांदा शक्तीनं केलेली आहेत. तर ते हे ठिकाण आहे. या ठिकाणी आता आपल्याला दर्शन घ्यायचंय आणि मग पलीकडच्या मंदिराला जाऊन परत रिक्षात बसायचंय. चला. पार्वती महादेव.